नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. चला, सगळ्या ताई टीव्ही समोर येऊन बसलात. हा, अरे वा, खूप छान. बरं, संध्याकाळचा चहा झालाय की नाही? हा हा कसं ना ताई, की मला ना खरंच खूप आनंद होतो की तुम्ही सगळ्या जणी आपल्या कार्यक्रमाची इतकी आतुरतेने वाट पाहत असता. कारण हा कार्यक्रम बघत असताना तुम्हाला सुद्धा तुमच्या मैत्रिणींबरोबर घालवलेले काही क्षण आठवत असतात, माहेरच्या आठवणी ताज्या होत असतात, आणि आपण सुद्धा स्वतःसाठी वेळ घालवला पाहिजे, स्वतःच्या हक्कासाठी वेळ घालवला पाहिजे, ही इच्छा तुमच्या मनात निर्माण होत असते. हो की नाही? खरं आहे की नाही? हा, तर मंडळी, सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत साताऱ्यातील गोळीबार मैदान येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे सहभागी होणार आहेत आपल्या सोहळा सख्यांच्या या कार्यक्रमात. तर आजच्या भागात जी हुकुमाची राणी होणार आहे ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाच्या राणीचा मान कोण पटकावणार आहे ते. पण त्यासाठी आपल्याला खेळ खेळावे लागणार आहेत, आणि आपल्या पहिल्या खेळासाठी पटापटा 10 ताईंनी इथे यायचं. या बरं या. काय तुला सांगावं असं वाटतं दादाला? तो जितका असेल तेव्हा त्याला तिथं मी हेच सांगेन की मी माझ्या सासरी सुखी आहे, आणि त्याची आठवण कायम कायम माझ्या हृदयात असेल. खूप छान वाटते सगळ्या ताई इथे तुम्ही आलेला आहात, आणि खूप खूप अभिनंदन. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ पूनम संतोष पवार. ताई, कसं वाटते आज तिथे खेळामध्ये तू आली आज कार्यक्रमात? कार्यक्रमामध्ये आले, मला खूप छान वाटतं आहे. आणि माझ्या ह्या ज्या मैत्रिणी आलेल्या आहेत त्यांनी पण भरपूर उत्साहाने गेम खेळावा अशी माझी इच्छा आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. मी सांगू का, आपण ते नक्की खेळणार आहेत, कारण त्या तशाच आलेल्या आहेत. सगळ्यांचा जो उत्साह दिसतोय ना मला, तो ते मनात ठरवूनच आलेले आहेत की आज मी खेळणार आणि हुकुमाची राणी होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. नक्कीच होणार. हो की नाही? मग या सगळ्यांनी बोला बघू माझ्या बरोबर, मीच होणार हुकुमाची राणी. कशी? हा ताई, बोल बघू. मीच होणार हुकुमाची राणी. अरे बाप, काय गोड दिसते. पण एकदम असं छान मोठं कुंकू नथ बीत घालून आलेली आहे. नथ कोणी भाऊजींनी दिलेली? हो, हा, लग्नातली सोन्याची आहे. लग्नातली मग काढून सोन्याची गेली, आहे. हो, ऐकलं का सगळ्यांना? सोन्याची. कोण काढून गेली म्हणून मी आपली साधी घालून आली. किती साधेपण आहे बघा. हा, कोणतरी नथ काढून घेईल सोन्याची म्हणून मी साधी घालून आलेली आहे नथ. हाच गोडवा असतो आपल्या मातीतला आणि ह्या संस्कृतीचा, है की नाही? त्या बात. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. चला, तर मग सगळे तयार आहेत ना? ताई, रेडी आहेस तू? अगदी. अगदी बरं, ठीक आहे. वा वा, क्या बात आहे. तर हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय ताई? हसली ते फसली हे, हसली ते फसली हे. क्या बात आहे. हा ताई, ताई एकदा होऊन जाऊ दे. हसली की फसली हे, हसली की फसली. हसली ती फसली हा खेळ असा आहे. संगीत सुरू होणार आहे, आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचे जागेवर, जसं तुम्हाला येईल तसं. ठीक आहे? एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ओके? अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. ठीक आहे? ओके ताई? हा, क्या बात आहे, व्हेरी गुड. चला, त्यासाठी म्युझिक प्लीज. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. हो वेंधळ येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं. झिम्मा फुगडी झालजी. जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी जिम्मा फुगडी झालजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली. मस्त, व्हेरी गुड. जोरात जोरात ऍक्शन, जोरात ऍक्शन. हा, हे बघा ताई, स्टॅच्यू. आता मजा आहे बाबा. ताई किती हसते, डोळे मिचकवते. ताई, तू बाद झालेली आहे, तू बसू शकते तिथेच. सॉरी.
ताई एक ती नृत्याची स्टेप असायला पाहिजे होती, त्याच्यामुळे तुम्ही बाद झालेला आहात. ताई समोर बसू शकता तुम्ही. या ताई डोळे मिचकवलेत, बाद झालेली आहेत. खूप सुंदर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ताईंसाठी. ही ताई काय घेऊन चाललीये का घेऊन आलीये, पण काहीतरी आहे, काहीतरी आहे. हा ताई, ताई कसं वाटतं एकदम ताई? अरे अजिबात नाही. हे बघ हे बघ हे बघ एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय झालं? मुंगे आले पायाला. पायाला मुंग्या आल्या. हरकत नाही, पण खूप चांगला प्रयत्न केला ताई तू. एकदा जोरदार टाळ्या ह्या ताईंसाठी पण झाल्या पाहिजे. एक तर 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. 5 टाळ्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगं होय, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्ही पुढच्या या दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहात. व्हेरी गुड, खूप छान वाटते. हा ताई कसं वाटते? खूपच छान वाटतंय बरं ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव सुवर्णा सुनील दीक्षित. सुवर्ण. विश्वकर्मा गोळीबार मैदान सोसायटी, सुतार कॉलनी, इथं राहते मी. पूर्ण गावाचं पण ऍड्रेस सांगून टाक आता. सांगितलं की तोच ऍड्रेस. हा जो तुझा उत्साह आहे ना, किंवा हे जे काय सगळं ज्या पद्धतीने तू बोलतेस की तुझी जी इच्छा आहे की बाबा मला पण शूटिंगमध्ये यायचंय, तर त्याच्यासाठी मी म्हणजे आमची एक सिरियल सुरू होणार आहे. पण ती निवड करण्यासाठी एक छोटं ऑडिशन मी तुझं घेणार आहे. म्हणजे एक वाक्य मी तुला सांगणार आहे, तू बोलून दाखवायचंय. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने. हा तर ते वाक्य असं आहे की धनी धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा हे असं हे वाक्य आहे. हे वाक्य लाजत लाजत तू बोलून दाखव, मला होऊन जाऊ दे. आणि हे जर तू चांगलं केलंस ना, लगेच तुला डायरेक्ट तुझीच निवड. धनी लाजत लाजत माझं तुमचं. बरं ठीक आहे. हा हा आता मी सांगतो तसं करशील. हा हा हे बघा मी सांगतो तसं कर. हा रेडी? धनी धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही नाही नाही. हा हे असं करून दाखवायचं. रेडी? 1 2 3. हा धनी माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर प्रेम नाही नाही नाही. बरं हे लाजणं होतं का रागात होतं? नाही लाजलो. बरं आता हे रागात होऊन जाऊ दे. चल शेवटचा रागात आलाय, राग आलाय. अरे बापरे. हा हा माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, अजून दाबा 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 अजून. पण हा असं नको. तुमचं हा माझ्यावर हा प्रेम नाही. रागात रागात पाहिजे. धनी बोल. धनी ए धन्या. ए धन्या नाही, धन्या नाही. खेळ असा आहे, खेळाचं नाव आहे ए गप माझाच पहिला कप. खेळाचं नाव काय? एक कप माझाच पहिला कप. हा खेळाचं नाव ताई जोरा. ए गप माझाच पहिला कप. व्हेरी गुड ताई. हा खेळाचं नाव. एक कप माझाच पहिला कप. बरं बाई तुझाच पहिला कप. हा खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हणेन. 1 2 3 म्हटल्यानंतर डोक्यावरती कप ठेवायचे. डोक्यावरती कप ठेवल्यानंतर असं व्हायचंय. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि 1 2 3 म्हटल्यानंतर असं जायचंय. असं जायचंय. ओके. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ती रेषा पार करेल, सफेद रंगाची रेषा पार करेल, ती ताई पहिली, तिच्या नंतरची दुसरी. अशा 2 ताई जाणार आपल्या पुढच्या खेळाकडे. चला कप ठेवा डोक्यावर. हा व्यवस्थित कप ठेवा डोक्यावर. हा व्यवस्थित बॅलन्स करा. हा बाब असे खाली. हा दोन्ही हात सावकाश सावकाश. हा दोन्ही हात वरती. हा ओके लवकर. शाबाश.
ताई तू झाली की नाही झाली? हा 1 2 3 पडल्यानंतर हा पुन्हा सुरुवात करायची, पहिल्यापासून सुरुवात करायची. कप पडला तर पहिल्यापासून सुरुवात करायची. कप पडल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. कप पडल्यानंतर पुन्हा हा व्हेरी गुड. हा ताई लवकर लवकर हे खाली ये. हा लवकर बाजूला व्हा. हा शाबास. हा रेडी लवकर. हा शाबास. हा ओके. मी गाणं म्हणायला इथं. हा जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ विजयाताई आणि सारिकाताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सारिकाताई आणि विजयाताई, तुमचं दोघींचंही. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. काय वाटतं ताई? छान वाटते. छान वाटते. थोडं टेन्शन पण आले. हुकमाची राणी होणार ना? हो हा हो नक्की. मग म्हण मग मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. ये बात आहे. खूप छान वाटतं. पहिल्यांदाच खेळ खेळतोय, पण असं वाटलं नव्हतं की आपण दुसऱ्या राऊंड पण पोहोचू. आता तिसऱ्या राऊंड पण आलोय, पण मीच होणार आहे हुकमाची राणी असं मला वाटतं. मी तर माझा ठाम निश्चय आहे की मीच होणार आहे. ही पण म्हणते ताई. हरकत नाही. दोन्ही ताईंबरोबर आपण खेळ तर शेवटचा खेळणार आहोत. तो खेळ काय आहे, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण दोन्ही ताईंबरोबर जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. विजया अनिल भोसले. विजयाताई, माहेर कुठलं? सातारा तालुक्यात मालगाव, शिवथर मालगाव. आणि सासर? सासुर्वे, कोरेगाव तालुका. अच्छा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 26 वर्ष. 26 वर्ष झालेली आहे. काय करतात भाऊजी? शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक. अरे वा, शिक्षक आहेत. आणि कसे आहेत स्वभावाला भाऊजी? छान. छान आहेत. वा. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हणजे मी लहान असताना माझा मोठा भाऊ जो पोलीसमध्ये होता, अच्छा. इन्स्पिरेशन होता आमच्या सगळ्यांचंच. आणि अचानक ऑन ड्युटी, कराडला ड्युटीला होता तो, आणि तिथं त्याचं एक्सपायर झालं, म्हणजे ऑन ड्युटी झालं त्याचं. त्यानंतर आमच्या घराची पूर्ण घरी विस्कटली. म्हणजे अनपेक्षित होतं ते. त्याची मुलं खूप लहान होती आणि आमचं बॉन्डिंग पण छान होतं. लहान असताना मी त्याच्याकडे म्हणजे शिकवणं किंवा काय काय पुढं करायचं किंवा काय कसं शिक्षण घ्यायचं इथपासून सगळंच तो सांगत होता. आणि अचानक कराडला ऑन ड्युटी असताना, खरं तर मला 4 भाऊ, मी एकटी, पण तो सगळ्यात मोठा होता. वडील पोलीसमध्ये होते, पण त्यांनाही न कळत तो स्वतःच्या जीवावर भरती झाला होता पोलीसमध्ये. थोड्या दिवसांनी वडील पण एक्सपायर झाले. त्यानंतर भावांनी पूर्ण साथ दिली. मला सासू सासरे नसताना माझ्या वडील आणि वहिनींनी मला खूप साथ दिली. माझ्या दोन्ही मुलांची, आज माझा मुलगा इंजिनियर आहे, एक मुलगी 9वीला आहे, आणि त्या दोन्ही मुलांचं सगळं करणं आई आणि भावांनी मला खूप साथ दिली. बहिणींनी खूप साथ दिली. इतकी वर्ष झाली आहेत, पण त्यावेळेला कळत नव्हतं, पण बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये होत्या, साचून राहिल्या होत्या. आज या माध्यमातून काय तुला सांगावं असं वाटतं दादाला? तो जिथं असेल तेव्हा त्याला तिथं मी हेच सांगेन की मी माझ्या सासरी सुखी आहे, आणि त्याची आठवण कायम कायम माझ्या हृदयात असेल. आईशी बोलणं होतं दिवसातून? हो, आईशी बोलणं 8 दिवसातून 2 दिवसातून एकतरी. आणि तिला जे आयुष्य आहे ते निरोगी लाभावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नक्कीच नक्कीच. आणि तुझी इच्छा नक्कीच. आणि माझे भाऊ पण खूप खंबीर साथ देतात. माझ्या सासरचेही खूप चांगले, आणि माझे पती पण मला प्रत्येक मला साथ असते तुझी. नक्कीच नक्कीच. आणि अशीच साथ त्यांची आयुष्यभर तुला लाभो. तरी खूप छान वाटलंच आज तू मनापासून व्यक्त झालीस. तुला कसं वाटतंय? हे मी आजपर्यंत कुठेही व्यक्त झाले नव्हते मी, पण आज मला व्यक्त व्हावंसं वाटलं. ताई, खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि ज्या पद्धतीने तू म्हणालीस की आज मी पहिल्यांदा व्यक्त झाले, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. नाही, खरंच मी पहिल्यांदा व्यक्त झाले आज या गोष्टीत. तर मी पहिल्यांदा व्यक्त झाले. वा, खूप छान.
आणि ताई आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. तर मंडळी जाऊया आपण आता आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. खेळाचं नाव आहे तुमच्या समोर एक फुगा असणार आहे. आता नाहीये पण आम्ही तो ठेवणार आहोत. ओके, तो फुगा कुठेही असेल समोर तुमच्या. आणि तो फुगा तुम्ही जाऊन फोडायचा आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये आणि सगळ्यात आधी जाऊन तो फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. ओके, पण हे इतकं सोपं नाही. तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येणार आहे दोघींच्याही. पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हा दोघी ताईंना नृत्य सादर करायचे. ओके, आणि जागेवरतीच गोल गोल स्वतःभोवती फिरायचे आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. ठीक आहे? ओके ताईंनो, कळले तुम्हाला दोघींनाही? ओके, चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. या बरं, या. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. ओके, चला त्यासाठी म्युझिक प्लीज. गोल गोल फिरायचे. व्हेरी गुड. ये पाच. गोल गोल फिरायचे ताई. हा, विजया ताई. हा, सारिका ताई. गोल गोल फिरायचे. हा हा, व्हेरी गुड. आणि संगीत थांबलेलं आहे, जाऊन फोडायचंय. हा, जागेवरतीच बसून उठायचे. आता तिथं कुठं चालली? एक मिनिट पण ताई, मला असं वाटलं तुला दिसतंय. अहो, आता मी पेट्टी काढली नाही तर आधी खरंच दिसत नव्हतं. नाही तुम्हाला दिसत होतं. पट्टी काढली म्हणून नाही, पण आधी नाही. तुम्ही फुगा फोडलात तेव्हा तुम्हाला दिसत होतं. नाही, दिसत होतं. फुगा पायाला लागला माझ्या. इथे ओरडत होते खाली खाली खाली, पायाला लागला फुगा माझ्या. नाही, पण निर्णय लागलेला आहे. ताईंना फुगा दिसत होता त्याच्यामुळे निर्णय आम्हाला बदलावा लागतोय. आणि निर्णय लागलेला आहे आणि असं झालेलं आहे की ताईंनी फुगा फोडला पण त्यांना तो दिसत होता फुगा, त्याच्यामुळे हा ताई नव्हता दिसत. तुम्ही ऍक्युरेट तुम्ही कसे काय गेलात? ती सांगत होती मला खाली खाली पाठीमागं पुढे अहो, पण पुढे. तीच सांगत होती की हिला दिसतंय म्हणून. काय माहित नाही. या खेळाची अर्थातच विजेती आहे सारिका ताई. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. विजेती आहे विजया ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि उपविजेती ठरलेली आहे सारिका ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. विजेती म्हटलं ते केवढे खुश झाले होते ना. बक्षीस घेण्यासाठीच नाही पण एक एन्जॉय म्हणून खेळले आज आणि मला आनंद मिळाला की मी आज पहिल्यांदाच खेळते. आज स्टेज डेअरिंग झालं माझं आणि मला खूप आनंद होतो की सर्वांनीच असं स्टेज डेअरिंग करावं आणि पुढे येऊन खेळावं की आपल्यातली भीती मरते. आज माझी भीती मिळली तशी तुमचीही भीती मरेल असं मला वाटतं. म्हणून तुम्ही खेळ एन्जॉय म्हणून खेळा, बक्षिसासाठी नव्हे. क्या बात आहे. ओ हो, व्हेरी गुड. पण असं किती वर्षानंतर तू आज खेळ खेळलीस? पहिल्यांदाच खेळते, शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदाच. पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली असतील आता? 17 वर्ष झाले असतील. 17 वर्षातून पहिल्यांदा असा खेळ खेळ. पहिल्यांदाच हा खेळ खेळते मी असा. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. बरं, आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हा, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललोय बाबा, हरकत नाही. आणि अर्थातच आजच्या भागाची विजेती आणि हुकमाची राणी झालेली आहे विजया ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा ताई कसं वाटतंय आज हुकमाची राणी झाली आहेस? खूप छान वाटतंय. पहिल्यांदा एवढी मनमोकळी खेळले आणि म्हणजे कुठलंही टेन्शन न घेताना आणि हुकुमाची राणी आज आली त्याचा खूप आनंद झाला आहे. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा फोन माझ्या मुलीला करेन अच्छा आणि तिला सांगेन, कारण ती खूप मला पुश करत असते, अच्छा भाग घे. ठीक आहे, हरकत नाही ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा विजयताई, पुन्हा एकदा तुझं मनापासून अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, घराघरातील प्रत्येक माझी ताई इथे येते, खेळते, बागडते, माहेरबद्दल छान व्यक्त होत असते आणि आनंदी होते. आणि खरं तर ह्या सगळ्यासाठीच आमचा हा अट्टहास आहे. हा खेळ आपण असाच प्रत्येक भागात रंगवत राहणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.